कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू वहिनी, मला खरंच कळत नाहीये मी कुठून आणि कसे गोळा करू पुरावे, आणि मुळात मला काय गरज आहे कोणाच्या विरोधात जाऊन पुरावे गोळा करायचे। मला माहिती आहे मी खरी आहे, मग समोरचा खरा आहे की खोटा आहे हे मी नाही ठरवू शकत ना वहिनी। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही, सारंग सर आणि माझा विठुराय आहात की माझ्यासोबत, मग मी हे सगळं का करू? बस सावली, हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण जग एवढं सरळ नसतं ना। कधी कधी नुसतं खरं असणं हे पुरेसं नसतं, आपल्याला सिद्ध करावं लागतं की आपण खरे आहोत। सत्याला नेहमीच अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं, पण आपण खरे आहोत हे सिद्ध कसं करायचं माहिती नाही, पण सिद्ध तर करावंच लागेल ना। हे बघा वहिनी, मी ना कोणाला काहीच बोलणार नाही आणि कोणाची चौकशी करायला जाणार नाही। जर मी खरंच निर्दोष असेल तर मला घाबरायची काय गरज आहे? सगळं बरोबर आहे तुझं सावली, पण मला भीती एवढीच वाटते की तू ज्या लोकांच्या विरोधात उभी आहेस आता त्यांना कसलाही धाक उरलेला नाहीये, त्यांचं कर्म त्यांच्यासोबत। मला फक्त माझं कर्म करायचं आहे आणि माझे संस्कार हेच सांगतात की कोणाच्या विरोधात जाऊ नये, कोणाला वाईट बोलू नये। तुम्हाला सांगू, माझ्या आई बाबांनी कायम मला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवलंय, माझ्या विठुरायाने सुद्धा। त्यामुळे मी अशा वाकड्या वाटेवर नाही जाणार। तुला खरं सांगू, मला तुझं एवढं कौतुक वाटतं ना सावली, आणि मला माहिती आहे तुझ्यावर झालेले संस्कार तू कधीच विसरणार नाहीस। आणि आमच्या सारंगचं नशीब एवढं चांगलं आहे ना की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली। फक्त या सगळ्यांना तुझी किंमत लवकरात लवकर कळावी एवढीच प्रार्थना। थांबा, मी आलेच। सावली, हे काय वहिनी? लग्नानंतरचा तुझा पहिला गुढीपाडवा ना, म्हणून ही नवीन साडी। अहो, याची काय गरज आहे? सावली, घे म्हणते ना। आणि आता काहीही काळजी करू नको, तुझा विठुराय सगळं सांभाळून घे। या मॅडम। किती बावळट आहेस का तू? तुला पीठ मळता नाही आलं, ओके, बटाटे बॉईल करता नाही आले, ओके, पराठे जाळलेस, ठीक आहे, पण ऑर्डर केलेले पराठे फक्त घेऊन ते ताटात ठेवून समोर द्यायचे होते, तेही नाही जमलं तुला। माझी काही चूक आहे तर डिलिव्हरी पण, एकतर हे घर माझ्यासाठी नवीन आहे, मला नीट काही कळत नाहीये इथे। आय एम सॉरी, मी गोंधळले। गोंधळलीस? कशासाठी आली आहेस इकडे माहिती आहे ना? अजिबात सिरियस नाही आहेस तू? नाही, असं काहीच नाही आहे, आय एम सॉरी। जाऊ दे ना तुम्ही प्लीज। त्यात काय एवढं आता? त्यात काय एवढं? हे बघ, तुला पडली नसेल पण मला पडली। मला कोणत्याही किमतीत ती मुलगी या घरात नको आहे, अजिबात नको आहे। पण आता मला माझीच लाज वाटते अगं। ज्या मुलीसोबत मी सारंगचं लग्न करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं, ती अस्मी स्मार्ट असेल असं मला वाटलेलं, पण तू तर मूर्ख निघालीस। ऐश्वर्या वहिनी, असं काहीच। हॅलो, वहिनी नाही हा, कॉन्ट्रॅक्ट झाले आपल्यात, बी प्रोफेशनल। नाती जन्माला घालू नकोस। आणि तसे तुला आता अल्टिमेटम मिळालंय ना, तर जा सावली विरोधात प्रूफ गोळा कर। पण आउट। अस्मी थेट तिलोत्तमाच्या घरी गेली। मग
काय करेल ती? पुढे बोल. तर काय बोलायचं आणि काय सांगायचं? तिथे जाऊन सगळं खरं बोलली असणार. मला जेव्हा माझं लक्ष साध्य करायचं असतं ना, तेव्हा मी माझं प्रत्येक पाऊल हळूवार, सावकाश आणि अतिशय हुशारीने टाकतो. काय ना, ती अस्मी आहे मूर्ख मुलगी, पण ती इतकी मूर्ख नाही की तिथे जाऊन काय सांगायला हवं, काय नाही हे तिला कळू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, सारंगच्या आयुष्यात अस्मीला आपणच पेरलेलं आहे. आणि हेच मी तिलोत्तमाच्या घरी जाऊन बोंबलून बोंबलून स्वतःच सांगितलेलं आहे. आपण सगळा डाव ती सावलीवर उलटवणार. आणि सावली खूप साधी आहे हो. तिला अस्मीचे डावपेच नाही कळणार. काय करेल ती? काय करेल म्हणजे या सगळ्या गोष्टीला ती सावलीला जबाबदार धरेल. आणि हे सगळं सावलीने घडवून आणलंय असा आळ पण आणेल तिच्यावर. कोणी माईचा लाल पुढं तर येऊ दे, तिच्यावर आळ घेणारा. कळलं ना? माझी सावली अस्सल सोनं आहे. जितकं तापणार ना तितकंच ते लखा करणार. म्हणजे अजून तिला तापायचं आहेच, पण त्यानं तिची किंमत कमी होणार नाही, लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न अस्मी मेहेंदळेंच्या घरात गेली. कळलं ना? हे करून तिने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलेला आहे. जेव्हा तिच्या तोंडून कळेल की ती मला सामील होती, तेव्हा सारंगच्या नजरेत ती अर्धी मेलेली असेल, उरलेली मी मारीन. हो का? कोणाकोणाला मारणार आहात तुम्ही? एका वेळेस एवढे खून नको, नाही का? एक काम करतो, सध्या एक लक्ष, हे म्हणजे भैरवी वजे. तिच्या ओझ्यातनं ना माझ्या सावलीला एकदम मुक्त केलं का मग त्या अस्मीची कुंडली मांडतो, रीतसर आणि सविस्तर. बाकी देवाचं बारीक लक्ष आहेच. आई, आई ऑफिसला चाललोय मी. आज मी सारंगला माझ्यासोबत नेऊन त्याला जुन्या दिवसांच्या जुन्या आठवणीत नेणार. मग माझी खात्री आहे त्याला ते क्षण आठवतील आणि तो त्या आठवणीतून बाहेर येणार नाही. मग बघते की सारंग माझा कसा होत नाही. त्याने मला प्रपोज करताना मी हाच ड्रेस घातला होता, म्हणून आज पुन्हा मी हा ड्रेस घातलाय त्या दिवसाची आठवण रिक्रिएट करण्यासाठी. सारंग, कुठे चाललंयस? ऑफिस? मी पण बाहेर चालले. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.